सोलापूरचा पालकमंत्री जनतेच्या मनातला पालकमंत्री कोण आहे हे देखील जाणून घेतलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे 5 उमेदवार निवडून आलेत। 5ही उमेदवार भाजपाचे आहेत। सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी हे नागरिकांकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। आता जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे द्यावं, कुणाकडे ही जबाबदारी सोपवावी याविषयी नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेऊ। आपल्यासमोर काही नागरिक आहेत। सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला द्यावं असं वाटतं आणि का? विजय मालक देशमुख यांना पालकमंत्रीपद द्यावं, कारण त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि ते सर्व समाजाबरोबर सूट होतात। त्यासाठी विजय मालक देशमुख यांना पालकमंत्री करावं। तुम्ही काय सांगा? आपल्या पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार पांधार आमदार समाधानदादा अवतडे यांना या ठिकाणी पालकमंत्री करावं महायुतीनं, कारण की त्यांना या सर्व मतदारसंघातल्या समस्यांची जाण आहे। उद्योग व्यवसायाशी निगडीत असणारं नेतृत्व आहे। त्या माध्यमातून या जिल्ह्यातील युवकांचा ते उद्योग व्यवसायाचा प्रश्न सोडवतील। त्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री समाधानदादा अवतडे असावेत असं मला वाटतं। तुमचं काय मत? सचिनदादा कल्याण शेट्टी यांना पालकमंत्री करावं। नवीन चेहरा आहे आणि फडणवीस साहेबांच्या जवळचे ते मानले जातात आणि जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर त्यांनी भरपूर काम केले आणि तरुणांना त्यांच्या म्हणजे एक आशा होईल की नवीन चेहरा आलाय, काहीतरी विकास होईल। मी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक या नात्यानं एकच सांगू इच्छितो की कोणालाही द्यावं, पण सोलापूर जिल्ह्यालाच पालकमंत्रीपद मिळावं हीच एवढी माझी अपेक्षा आहे। आता याबाबत नेमकी काय भूमिका घेते सरकार किंवा येणारे मुख्यमंत्री काय भूमिका घेत आहेत हे येणारा काळच स्पष्ट करेल। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।